बातमी सोलापुरातून। सोलापुरात मिशन लोटस वरून ऐन दिवाळीत भाजपामध्ये अंतर्गत दुफळी माजली। पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या पुढाकाराने पक्षात सध्या जोरदार इनकमिंग सुरू आहे। काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मानेंच्या पक्ष प्रवेशावरून वादाला तोंड फुटलं। दिलीप माने आणि माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्यातील सत्ता संघर्षाची याला किनार आहे। विशेष म्हणजे देशमुख समर्थकांनी भाजपच्याच कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली। तसंच माजी आमदार दीपक साळुंखे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशालाही विरोध केला। दरम्यान भाजपच्या वाटेवरील 5 माजी आमदारांपैकी 3 राष्ट्रवादीचे माजी आमदार आहेत। त्यामुळे आगामी निवडणुकीपूर्वी पक्षातील हा अंतर्गत कलह भाजपसाठी डोकेदुखी वाढवणारा आहे। या आंदोलनावर आणि पक्षप्रवेशावर भाजपचे आमदार सुभाष देशमुख काय म्हणतात पाहूया। नेतृत्वाने 6 आमदार येताना उद्या जिल्हा परिषद धोका होण्याची शक्यता वाटते आणि कार्यकर्त्यां भागीदार होऊ शकतात। म्हणजे आतापासूनच भांडण सुरू करतील ती, हे सीट आम्हाला द्या, 4 सीट तिथं महापालिकेत द्या आम्हाला। किंबहुना सर्वांची पार्श्वभूमी काँग्रेसची असल्यामुळं एवढं सोपं नाही। हे मला तर असं वाटतं गुप्तचर पद्धतीने आत आलेत आणि परत गठ्ठ्याची गठ्ठा घेऊन जाण्याची भीती आहे। त्याच्यामुळे नेतृत्वाने ह्याच्यावर नीट विचार करायला पाहिजे असं मला वाटतं। माझं काली शहराध्यक्षाचं बोलणं रात्री झालं, मला म्हणले कार्यकर्त्याला तुम्ही आंदोलन करण्यापासून रोका। मी म्हणलं माझ्या कंट्रोलच्या बाहेरचे आहेत, तुम्ही शहराध्यक्षाला भेटा, ग्रामीणच्या अध्यक्षाला भेटा म्हणून मी सांगितलेलं। हे सर्व त्यांच्या कानावर मी फोनवरती घातलेलं की बाबा आक्रमक आहेत कार्यकर्ते, कार्यकर्त्याच्या भावना तुम्ही समजून घ्या। भाजपच्या वाटेवरील असलेल्या 5 माजी आमदारांपैकी 3 राष्ट्रवादीचे माजी आमदार आहेत। त्यामुळे डॅमेज कंट्रोलसाठी आता राष्ट्रवादीने दत्ता भरणेंना मैदानात उतरवलं। टेंभुर्णीत भरणेंनी एक बैठक घेतली। विशेष म्हणजे या बैठकीला म्हाड्याचे माजी आमदार बबन शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे यांनी हजेरी लावली होती। स्वतः शिंदे आणि त्यांचे दोन्ही पुत्र भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे। रणजित शिंदेंनी जयकुमार गोरेंसोबत फडणवीसांची भेटही घेतली होती। तर राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील आणि यशवंत तात्या माने यांनी बैठकीकडे पाठ फिरवली। याच पद्धतीने अजितदादांचे दुसरे जुने सहकारी दीपक आबा साळुंखे यांनीही बैठकीकडे पाठ फिरवली। माझ्यासारखा मी जरी इंदापूरला अजितदादाला सोडून गेलं तर इंदापूर जनता अजितदादा पवार साहेबांना सोडणार नाही। त्यामुळे मी गेलं तरी दादाला काय फरक पडणार नाही। दत्तात्रय भरणे गेला तरी हे सगळ्यांना उत्तर दत्तात्रय भरणे गेला, मी इंदापूरचं पक्ष सांगितलं, मी इंदापूरचं पक्ष सांगितलं। आणि जाऊ नये माझं म्हणणं, दत्तात्रय भरण्याचा काय गैरसमज आहे तो गैरसमज बसून तो निवृत्त त्यांच्या गैरसमज दूर करावा। दत्तात्रय भरणे पुढाकार घेणार आहात का? 100% घेणार पुढाकार सगळ्याशी मी बोलणार आहे। आता आपल्याला महायुती म्हणून निवडणूक लढवायची, हे वरचे नेते निर्णय घेतील, हा आपला निर्णय आहे। परंतु आपण आपली तयारी करताना तुम्हाला तर आपल्या सगळ्या 102 जागांची आपल्याला 26 प्रभागाची आपल्याला तयारी करावी लागेल। आणि उमेदवार जो निवडून येणारा उमेदवार तो जन्मासामध्ये असेल, त्याची बाकी प्रतिमा चांगली असेल, सगळ्या गोष्टी सगळ्या हे करून करणार आहे।